तारखेला 131वी घटना दुरुस्ती लोकसभेमध्ये मांडण्यात आली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये या विधेयकामध्ये काय काय आहे, काय नाही, काय होतं, काय करायला पाहिजे होतं, या सर्वांवर दिवसभर चर्चा सुरू आहे. आणि 2014 पासून आपण जी समस्येला सामोरं जातो तिला बाजूला जाऊन दुसरीकडे कुठेतरी वेगळ्या दिशेने चर्चा पाहायला आपल्याला ऐकायला मिळते. मी पहिल्यांदा या विधेयकावर एवढंच म्हणेन की खऱ्या अर्थाने हे विधेयक जर महिलांच्या आरक्षणाचं होतं तर लिमिटेशन मध्ये का घातलं आणि 2023ला जर महिला आरक्षणाचं विधेयक पारित झालं होतं तर पुन्हा एकदा हे विधेयक आणायची गरज होती का, हा खरा मुद्दा आहे. तरी पण मग का आणलं, त्याच्या पाठीमागे हेतू काय आहे याचा जर सारासार विचार केला तर विधेयक काय आहे तर पहिल्यांदा लोकसंख्या कशी ठरवायची, दुसरं जागेचं अलोकेशन कसं करायचंय, मतदारसंघाचं डिलिमिटेशन रचना कशी करायची आणि मग हे सगळं करून नंतर महिलांना 33% आरक्षण द्यायचं. मग सरळ मार्गी 2023ला जर आरक्षण देण्याचं कबूल केलं होतं तर पुन्हा एकदा या सगळ्याचा गुंता करून 131वी घटना दुरुस्ती त्याच्यासाठी विशेष अधिवेशन 16, 17, 18 एप्रिल रोजी बोलवण्याचं कारण काय.